शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर आणि फडणवीसांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांचं बंड शमलंय। सत्तार संभाजीनगर विधान परिषदेमधला मुलाचा अर्ज मागे घेणार आहेत। दरम्यान अब्दुल सत्तारांना युती धर्म पाळण्यास सांगितल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद मतदारसंघात महायुतीमध्ये झालेली बंडखोरी अखेर शमली आहे। ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचं बंड थंड झालं। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद मतदारसंघात भाजपकडून सुहास शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यानंतर अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर सत्तारांना तातडीनं मुंबईला बोलवण्यात आलं। ठाण्यामध्ये सत्तारांची शिंदेंसोबत बैठक झाली। मुख्यमंत्री फडणवीस आणि सत्तारांमध्ये फोनवरूनही चर्चा झाली। त्यानंतर सत्तारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री महोदयाचा फोनवर माझा त्यांचा बोलणं झाला। त्यांनी सांगितलं फॉर्म विड्रॉल करा, फॉर्म भरू नका। त्या पद्धतीने आमच्या नेत्याने आम्हाला आदेश दिला। आता उद्या मी कार्यकर्त्याला सर्वांना बोलून घेईल आणि फॉर्म परत घ्यायला लावल। अब्दुल सत्तार यांना सांगितलेलं आहे महायुतीचा प्रथा आणि महायुतीचे नियम आपण पाळायचे आहेत। महायुतीचा 17 जागा आहेत। 17 जागांमध्ये अनेक ठिकाणी 17 जागांमधून 4 तारीख आहे ना बाबा, 4 तारखेपर्यंत सगळं होणार आहे। भाजपला स्लो पॉइझन म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांवर भाजप नेत्यांनी मात्र टीकेचा भडीमार केलाय। अब्दुल सत्तार साहेबांचा स्वभाव आहे, ते नेहमीप्रमाणे असं करत असतात। काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्यावेळच्या सरकारच्या विरोधात सतत ते भूमिका घेत होते, पालकमंत्र्याच्या विरोधात भूमिका घेत होते। त्याच्यामुळं अब्दुल सत्तार साहेबांचं जे काही मुलाची बंडखोरी केलेली आहे तो फॉर्म वापस निघेल, बंडखोरी होणार नाही। अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत मी तुम्हाला 1000% सांगतो, ते बंडखोरी करू शकणार नाहीत। ते फॉर्म वापस घेतील, त्यांना महायुतीचं काम करावंच लागेल। त्यांनी काय बोलायचं होतं त्यांचा प्रश्न आहे, मी काय बोलायचं होतो माझा प्रश्न आहे। मला जी आम्हाला अडचण निर्माण होऊ लागली, आम्हाला सत्य आणताना आम्ही सर्वांनी मिळून आणली। आता सत्ता आल्यानंतर एकच पक्ष कुठेतरी आपला पक्ष वाळवून दुसरा पक्ष संपत असेल तर याला कोणाला विचारायची गरज नाही। त्यांना मला स्पष्ट बोलायचं आहे की मी माझ्या नेत्याला हे सर्व माहिती तंतोतंत दिली। विधान परिषदच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये निश्चित ती जागा शिवसेनेला सुटावी असा आमचा आग्रह होता। ती सुटली नाही हे आमचं दुर्दैव। राहिला प्रश्न माझ्या नाराजगीचा, माझ्यावरची नाराजगीचा। प्रत्येक जिल्ह्यात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यावर थोडी बहुत नाराजगी ही असते। नाराजगी दाखवायची नाही का, दाखवायची, परंतु एक लिमिट असली पाहिजे। त्या लिमिटपर्यंत आम्ही दाखवलेली आहे। अखेरला पक्ष चालवताना एकनाथ शिंदे साहेबांना काय निर्णय घ्यायचे हे आम्ही नाही सांगू शकणार, ते एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यायचे।